मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, उद्धव ठाकरे म्हणतात. भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलाय. फडणवीस हिंदू आहेत की नाहीत असं देखील उद्धव ठाकरे विचारणा करतात. जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 177 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत, ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना, तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय. ठाकरे बंधूंनी मुलाखतीत बुलेट ट्रेनवर देखील भाष्य केलंय. हा महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रयत्न आहे, ही जुनी जखम आहे. तेव्हा मुंबई हाताला लागली नाही म्हणून हे सगळं आता सुरू आहे, असं देखील ठाकरे बंधू म्हणताय. कधी काळी महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं. मोदी शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पिछाड झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राला पाठी ढकलला. ढकलला म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही मी म्हटलं ना, जुनी जखम बरं का. तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना, त्याचं कसं आहे, मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबईपासूनचा तर तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे. ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला, माझा आजही विरोधच आहे त्याला, विरोध केला बरं का. या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा पालघर हा जो सगळा भाग आहे हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो, कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.